नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चातक ज्याप्रमाणे पावसाची वाट पाहत असतो, त्याचप्रमाणे आपल्या पोस्टची वाट पाहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी अविरत असे प्रयत्न करणाऱ्या ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपण जे संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब च्या प्रश्नपत्रिका विश्लेषणाची व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे, त्या व्हिडिओ लेक्चर सिरीजचा हा पुढचा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब 2018 मध्ये राज्यशास्त्र या विषयावरती आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांचं विश्लेषण पाहणार आहोत. रोज रात्री 9 वाजता आपण लाईव्ह भेटत असतो आणि याच्यामध्ये ज्या आत्तापर्यंत झालेले किंवा आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचं आपण विश्लेषण पाहत असतो. तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी या सेशनमध्ये खूप छान पद्धतीने पार्टिसिपेट करतात. कमेंट्समध्ये ते त्यांचे आन्सर्स पाठवत असतात, त्यांचे डाऊट्स पाठवत असतात आणि यामुळे तुम्हाला जेवढा फायदा होतो, तेवढंच जे तुमचे एज्युकेटर असतात त्यांनाही तेवढंच सपोर्ट मिळत असतो, की आपणही त्या सेशनमध्ये म्हणजे तुमच्यासाठी आणखी नवीन काहीतरी घेण्यासाठी ते जे एज्युकेटर असतात ते उत्सुक होत असतात. ओके, सो आजचं पण आपल्याला सेशन असंच इंटरॅक्टिव्ह बनवायचं आहे. सो सर्वजण रेडी आहात ना? आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. आज आपण राज्यशास्त्राचे प्रश्न घेणार आहोत. कालच मला कुणीतरी विचारलं होतं की मॅम पॉलिटी कधी घेणार आहात, तर आज आपण पॉलिटीचं लेक्चर घेत आहोत. सो व्यवस्थितपणे लक्ष देऊन सगळे प्रश्न पहा, कारण या प्रश्नांचा तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये नक्की फायदा होणार आहे. ओके, तर आजच्या लेक्चरमधला आपण पहिला प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे डॅश डॅश हे महत्त्वाचे कार्य आढळते. ओके, पर्याय आहेत: ए, राज्यातील स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या प्रगतीचे मूल्यमापन करणे. बी, संविधानाच्या अनुच्छेद 38, 39, 39 ए आणि 42 मध्ये अंतर्भूत केलेली निर्देशक तत्वे अंमलात आणणे. सी, राज्य विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांच्या निवडणुका घेणे. आणि डी, वरीलपैकी नाही. आता त्याला परत सब ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत पर्यायी उत्तरे. फक्त ए आणि बी आणि सी आणि फक्त टी. आता हा एक असा प्रश्न आहे जो की आपण पॉलिटीमध्ये आहे म्हणू शकतो, पण हा ॲक्च्युली विचारताना आयोगाने हा प्रश्न करंट अफेअर्सचे जे प्रश्न असतात 15 प्रश्न, तर त्याच्यासोबत हा प्रश्न विचारलेला होता. मात्र इथे निवडणुकांचा, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, मार्गदर्शक तत्वांचाही इथे उल्लेख आलेला आहे. सो आपण हा क्वेश्चन जो आहे तो पॉलिटीमध्ये किंवा राज्यशास्त्रामध्ये घेत आहोत. ओके, तर आता जो महाराष्ट्र राज्य महिला आयोग आहे, याच्या बाबतीतची जी विधानं दिलेली आहेत, तर पहिलं विधान आहे की राज्यातील स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या प्रगतीचे मूल्यमापन करणे. हे विधान अगदी बरोबर आहे, कारण जो राज्य महिला आयोग आहे त्याचं महत्त्वाचं कार्य हेच आढळतं. त्यानंतर बी विधानामध्ये आपल्याला दिलेलं आहे संविधानाच्या अनुच्छेद 38, 39, 39 ए आणि 42 मध्ये जी तत्व हे केलेली आहेत, म्हणजे निर्देशित केलेली आहेत. तर आता ती तत्व कोणती आहेत, तर आपण पॉलिटीचा भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वे नावाचा एक घटक पाहतो. तर ती जी मार्गदर्शक तत्वे आहेत, त्या मार्गदर्शक तत्वांचं अंमलबजावणी करणं किंवा ती अंमलात आणणं, याच्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्य करतो, असं आपल्याला या विधानामध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक काही मार्गदर्शक तत्व आपल्याला दिलेली आहेत. तर हे विधानही बरोबर आहे. ओके, त्यानंतर सी आहे राज्य विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांच्या निवडणुका घेणे. तर हे विधान चुकीचं आहे, कारण आपल्याला माहिती आहे की निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोग नावाची एक स्वतंत्र अशी संस्था आहे. म्हणजे केंद्राचा निवडणूक आयोगही आहे आणि राज्याचा निवडणूक आयोगही आहे. मग केंद्रीय निवडणूक आयोग जो आहे तो कोणतं कार्य करतो आणि राज्य निवडणूक आयोग जो आहे तो कोणतं कार्य करतो, तर निवडणूक आयोग असेल किंवा इथे जी मार्गदर्शक तत्व आपल्याला विचारलेली आहेत, मार्गदर्शक तत्व ट्रिकच्या स्वरूपामध्ये, त्यानंतर निवडणूक आयोग ट्रिकच्या स्वरूपामध्ये, हे दोन्ही लेक्चर्स जे आहेत ते वॉरियर ऑफिसरला मी अपलोड केलेले आहेत, तर ते तुम्ही तिथे जाऊन नक्की पहा. ओके, सो ही जी तत्व आहेत 38 मध्ये नक्की काय तरतुदी आहेत, 39 मध्ये काय आहेत, 39 ए मध्ये काय आहे, 42 मध्ये काय आहे, तर या सगळ्या तरतुदी तुम्ही ती ट्रिक पाहिल्यानंतर अगदी छान पद्धतीने तुमच्या लक्षात राहतील. ओके, तर इथे सी जे आहे ते महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचं कार्य नाहीये. डी तर वरीलपैकी नाही दिले, त्यामुळे डी तर तसाही ऑप्शन जातो. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 ए आणि बी, राज्यातील स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या प्रगतीचे मूल्यमापन करणे आणि संविधानाचं जे मार्गदर्शक तत्व आहेत त्याच्यामध्ये पण 38, 39, 39 ए आणि 42 मध्ये अंतर्भूत केलेली तत्व जी आहेत ती अंमलात आणणे. मग आता महाराष्ट्र राज्य महिला आयोग जो आहे त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहूया. हा जो आयोग आहे तो एक वैधानिक मंडळ आहे. आता वैधानिक म्हणजे काय असतं आणि संवैधानिक म्हणजे काय असतं? जर एखाद्या संस्थेची स्थापना कायद्याने झालेली असेल तर त्याला आपण
वैधानिक असं म्हणतो. ओके, जर कायद्याने जर एखाद्या संघटनेची किंवा संस्थेची स्थापना झाली तर त्याला आपण वैधानिक म्हणतो. पण जर एखाद्या संस्थेची जर स्थापना किंवा त्याची तरतूद जर राज्यघटनेमध्ये असेल तर तिला आपण संवैधानिक म्हणतो. ज्या संस्थेची तरतूद किंवा आपण म्हणू शकतो की उल्लेख राज्यघटनेमध्ये आढळतो तर तिला आपण संवैधानिक म्हणतो. आता महाराष्ट्र राज्य महिला आयोग कसा आहे तर वैधानिक आहे. एखादी संवैधानिक जर म्हटलं आपण तर मग आपण राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्र निवडणूक आयोग पाहू शकतो की त्याच्यासाठी एक कलम जे आहे ते आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेलं आहे. म्हणजे त्या कशा संस्था आहेत तर संवैधानिक आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोग मात्र वैधानिक आहे. या आयोगाची स्थापना जी आहे ती 1993 सालच्या महाराष्ट्र कायदा क्रमांक 14 जो आहे 15 जो आहे त्याच्या अंतर्गत झालेली आहे. आयोगाची काही प्रमुख उद्दिष्ट काय दिलेली आहेत? महिलांची समाजामधील स्थिती आणि प्रतिष्ठा सुधारणे, महिलांची मानहानी करणाऱ्या प्रथांचा शोध घेणे आणि त्यावर योग्य प्रतिबंधात्मक उपाय सुचवणे, महिलांवर परिणाम करणाऱ्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे, महिलांची समाजामधील स्थिती आणि प्रतिष्ठा यामध्ये सुधारणा तसेच उन्नती करण्यासंबंधित जे सर्व मुद्दे आहेत त्याच्यावरती शासनाला सल्ला देणे आणि गरजू महिलांना समुपदेशन आणि निशुल्क कायदेशीर सल्ला देणे, ही सगळी महिला आयोगाची जी प्रमुख उद्दिष्ट आहेत ती आहेत. आणि याची स्थापना महाराष्ट्र कायदा क्रमांक 15च्या अंतर्गत झालेली आहे. ओके, तर राज्य महिला आयोग जो आहे तर त्याची कार्य तर आपण जस्ट आता बघितली. मग आपल्याला अभ्यास करताना आता हा प्रश्न येऊन गेलाय, मग नंतर आपल्याला कुठला प्रश्न येऊ शकतो तर जो राज्य महिला आयोग आहे तर तो एक त्रैमासिक जे आहे ते प्रकाशित करत असतो आणि त्याचं नाव आहे ठिणगी. ठिणगी हे राज्य महिला आयोगाद्वारे प्रकाशित करण्यात येणारे एक त्रैमासिक आहे आणि साध हे एक मासिक आहे. ओके, साध आणि ठिणगी ही दोन नावं तुम्ही लक्षात ठेवा. त्याचबरोबर जर आपण महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाचे अध्यक्ष पाहिले तर विजया रहाटकर ज्या होत्या त्या या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या आणि त्यांनी रिसेंटली राजीनामा दिलेला आहे. तर नवीन कोणी नियुक्त झालंय की नाही याच्याबद्दल मी सर्च नाही केलं, तर तुम्हाला जर माहीत असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आय थिंक अजून कुणी नवीन जे अध्यक्ष आहेत ते कोणी नियुक्त केलेले नसावेत असं मला वाटतंय, पण जर केले असतील तर प्लीज तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा. आता हा जो प्रश्न आहे तो थोडा डीप मध्ये आलेला प्रश्न आहे. ओके, इथे काय केलेलं आहे तर महाराष्ट्राचा जो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 आहे तर त्याच्यातली आपल्याला डिरेक्टली कलमं विचारलेली आहेत आणि म्हणजे इथे तुमच्या लक्षात येऊ शकतं की आयोग किती डीप पर्यंत क्वेश्चन्स आपल्याला विचारतोय. कारण आतापर्यंत आपण पॉलिटी म्हटलं की फक्त आपण राज्यघटनेची कलमं करत असतो, तर जी महत्वाची कलमं पंचायत राजशी रिलेटेड आहेत ती कलमं सुद्धा आपल्याला करणं आवश्यक आहे. तर इथे आपल्याला एका गटामध्ये काही तरतुदी दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या गटामध्ये आपल्याला त्यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. ओके, तर आता या जोड्या ज्या आहेत त्याच्यामध्ये आपण जर बरोबर उत्तर पाहिलं ते आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्या आणि रचना यांची तरतूद कुठे आहे तर कलम 78 मध्ये आहे. त्यानंतर गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक जी आहे ती कलम 97 मध्ये आहे. पंचायत समिती सभापती आणि उपसभापती यांचे अधिकार आणि कार्य यांची जोडी आहे 4 आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्य याची जोडी आहे जोडी क्रमांक 1. ओके, सो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विषय समवर्ती सूचीत समाविष्ट केले आहेत. आता सेम याच प्रकारचा प्रश्न आपण पाठीमागे जेव्हा पॉलिटीचे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा पाहिला होता, जिथे आपल्याला वेगळी जोडी किंवा चुकीची जोडी ओळखायला सांगितलेलं आणि तिथे सुद्धा आपल्याला काही राज्य सूचीतील विषय दिले होते तर काही संघ सूचीतील होते आणि त्याच्यावरून आपल्याला चुकीची जोडी ओळखायची होती. पुन्हा एकदा असाच प्रश्न आलेला आहे. मग आता त्यावेळेला आपण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन पाहिलं होतं की सूची म्हणजे काय आहे, तर ते व्हिडिओ लेक्चर तुम्ही पाहिलं नसेल तर ते पाहून घ्या. आता इथे जर आपण पाहिलं तर इथे 4 घटक दिलेले आहेत, 4 विषय दिलेले आहेत. एक आहे वीज, त्यानंतर बी आहे विवाह आणि घटस्फोट दत्तक, त्यानंतर वजन आणि मापे आणि त्यांच्या मानकांची स्थापना आणि डी कामगार संघटना. तर हा जो प्रश्न आहे याच्या बाबतीत जर आपण पहिल्यांदा पाहिलं की वीज जे आहे तर तो विषय समवर्ती सूचीमध्ये येतो, म्हणजे राज्य आणि केंद्र दोन्ही त्याच्या बाबतीत कायदे किंवा नियम बनवू शकतात. विवाह आणि घटस्फोट त्याचबरोबर दत्तक हा जो विषय आहे तो सुद्धा समवर्ती सूचीमध्ये येतो. वजन आणि मापे आणि त्यांच्या मानकांची स्थापना, आता हा जो घटक आहे तर तुमच्या लक्षात येईल की कुठलं राज्य कुठली वजनं किंवा मापं हे ठरवत नसतं, त्याची मानकं ठरवत नसतं, तर हे कोण ठरवतं तर हे केंद्र ठरवतं. म्हणजे हा जो विषय आहे तो कुठे येईल संघ सूचीमध्ये येईल. ओके, सो समवर्ती सूचीत विचारलं तर सी वाले ऑप्शन तर आपले
इथे एलिमिनेट झाले आणि बी असणारा पण आपल्याला पाहिजे, त्यामुळे शेवटचं न वाचताही आपल्याला कळतं की 3 नंबरचा पर्याय जो आहे ते आहे आपलं बरोबर उत्तर. ओके, म्हणजे कामगार संघटना सुद्धा कशामध्ये येतात, तर त्या समवर्ती सूचीमध्ये येतात. आता हे केंद्र राज्य समवर्ती सूची म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, तर जे आपले अधिकार आहेत त्या अधिकारांची विभागणी 3 अशा वेगवेगळ्या सूचींमध्ये केलेली आहे. आता या सूची ज्या आहेत त्या राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये दिलेल्या आहेत हे तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. तर या सूची ज्या आहेत त्यांची कोणत्या राज्यघटनेची जी परिशिष्ट किंवा आपण ज्यांना अनुसूची म्हणतो, तर कोणत्या परिशिष्टामध्ये किंवा अनुसूचीमध्ये या सूचींची तरतूद आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पटकन लिहा. ओके, आठवते का तुम्हाला? आठवत असेल कारण हे आपण मागच्या वेळेलाच पाहिलेलं आहे आणि त्यावेळेला ते लक्षात ठेवण्यासाठी मी एक ट्रिक पण सांगितली होती की बरोबर त्याच सूचीमध्ये आहेत. त्यासाठी एका फिल्मचं नाव मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याच्यावरून आपण हे लक्षात ठेवू शकतो. तर मला पटकन सांगा की कोणत्या सूचीमध्ये आपल्याला कोणत्या अनुसूचीमध्ये किंवा परिशिष्टामध्ये आपल्याला ही जी विभागणी आहे किंवा ह्या ज्या 3 सूची आहेत त्या आढळतात. ओके, आता ज्यावेळेला 1935चा कायदा आला होता, म्हणजे आपण 1935चा कायदा हिस्ट्रीमध्ये प्लस पॉलिटीमध्ये हे अभ्यासतो, तर त्या 1935च्या कायद्यामध्ये 3 सूची दिलेल्या आणि त्याच्यामध्ये शेषाधिकार जे आहेत ते कोणाकडे द्यायचं हे ठरवण्याचा अधिकार कोणाला दिला होता, तर गव्हर्नर जनरलला दिला होता, म्हणजे व्हॉइसरॉयला दिला होता. आणि आत्ता जर आपण सध्या पाहिलं तर 3 सूची आहेत, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. आणि शेषाधिकार जे आहेत ते केंद्राकडे आहेत. आता शेषाधिकार म्हणजे काय असतं, तर जे या 3ही सूचीमध्ये येत नाहीत असे काही विषय असतात, तर त्यांच्यावरती कायदा करण्याचा अधिकार कोणाला असेल, तर केंद्राला असेल. ओके, मग जर आपण केंद्र आणि राज्य सूची आणि समवर्ती सूची यांच्यातील जर विषय पाहिले, तर केंद्र सूचीमध्ये सुरुवातीला 97 विषय होते, त्यानंतर त्यांची संख्या 100 झाली आणि आताची GSTची अमेंडमेंट वगैरे झाली, त्यानंतर त्या विषयांची संख्या 98 झाली. आता हा डाटा जो आहे तो चेंज होऊ शकतो. ही आकडेवारी मी 2018ची तुम्हाला सांगत आहे. सो याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात, पण आपल्याला आयोग फक्त कोणत्या सूचीमध्ये कोणते विषय आहेत हेच विचारतो. आपल्याला जवळपासचा नंबर तरी ॲटलिस्ट माहिती असावा म्हणून मी ही माहिती तुम्हाला देत आहे. राज्य सूचीमध्ये सुरुवातीला 66 विषय होते, नंतर ते 61 झाले आणि GSTची अमेंडमेंट झाल्यानंतरच 59 ते विषय झालेले आहेत. त्यानंतर समवर्ती सूचीमध्ये 47 विषय होते, ते 52 झाले आणि सध्या जर आपण पाहिलं तर त्या विषयांची संख्या 52 अशी आहे. आणि शेषाधिकार कोणाकडे आहेत, केंद्राकडे. आता शेषाधिकारांमध्ये आणखी एक घटक येतो, तो म्हणजे सायबर क्राईम. हे स्पेसिफिकली सांगण्याचं कारण का, कारण मेन्सच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे असे हे टॉपिक आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न येऊ शकतात की शेषाधिकार, सायबर क्राईम जो आहे तो सध्या खूप चर्चेमध्ये असणारा घटक आहे, कारण तिथे खूप मोठ्या प्रमाणावरती आपण क्राईम्स पाहतोय किंवा खूप फ्रॉड होताना आपण पाहतोय. त्यामुळे सायबर क्राईम हा विषय कोणत्या सूचीत येतो, तर तो शेषाधिकारांमध्ये येतो, तो केंद्र, राज्य किंवा समवर्ती सूचीमध्ये येत नाही. सो आय होप हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, अयोग्य विधाने शोधा. 4 विधानं दिलीत, त्या 4 पैकी कोणतं विधान बरोबर, कोणतं विधान चूक हे आपल्याला शोधायचं आहे. तर ए आहे, मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग ही एक वैधानिक संस्था आहे. वैधानिक म्हणजे काय, तर मी आत्ताच सांगितलं होतं तुम्हाला, वैधानिक म्हणजे कायद्याने ज्याची स्थापना झालेली आहे ती. त्यानंतर हा आयोग गृह खात्याअंतर्गत काम करतो. सी, या आयोगाला इतर वर्गातील व्यक्तींच्या तक्रारीमध्ये लक्ष देऊन सोडवण्यासाठीचे अधिकार देणे एवढे सक्षम करण्यात आलेले नाही आणि या आयोगाची स्थापना 1990 साली झाली. तर आता या प्रश्नाचं जर उत्तर बघितलं तर पहिलं विधान जे आहे तर ते विधान बरोबर आहे की हा एक वैधानिक आयोग आहे, वैधानिक संस्था आहे. तर त्याला सध्या आय थिंक काहीतरी घटनात्मक दर्जा सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यानंतर बी जे आहे, हा एक गृह खात्याअंतर्गत काम करतो, तर हे विधान चुकीचं आहे, कारण हा जो आयोग आहे तो सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाअंतर्गत काम करतो. सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय. ओके, तर या अंतर्गत हा जो आयोग आहे तो काम करतो. मग त्यामुळे बी चुकीचा आहे. सी मध्ये आपल्याला दिले, या आयोगाला इतर मागासवर्गातील व्यक्तींच्या तक्रारीमध्ये लक्ष देऊन सोडवण्याचा अधिकार देण्या एवढे सक्षम करण्यात आलेले नाही, हे बरोबर आहे. आणि या आयोगाची स्थापना 1990 दिले, तर हे चुकीचं आहे. या आयोगाची स्थापना 1993 रोजी करण्यात आलेली आहे, 90 नाही. आणि आपण दुसरा एक कुठला पाहिला 93ला, तर महिला आयोग. ओके, राज्य महिला आयोग जो आहे तो आपण मगाशीच पाहिलं होतं थोड्या वेळापूर्वी, तर त्याची स्थापना सुद्धा आपण 93ला पाहिलेली आहे, 93च्या कायद्यानुसार. ओके, तर हे जे विधान आहे याच्यामध्ये जे प्रश्न आहे आपल्याला अयोग्य विधान शोधायला सांगितलेलं आहे, त्यामुळे या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर असेल तर बी आणि डी जे आहे ते चुकीचं आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ओके, त्यानंतर आपण ह्याची थोडीशी रचना पाहणार आहोत की जो
मागासवर्गीय आयोग आहे त्याची रचना कशा पद्धतीची आहे हे आपण अगदी थोडक्यामध्ये शॉर्टमध्ये समजून घेणार आहोत. 13 ऑगस्ट 1993 ला झालेली आहे. मुख्यालय जे आहे ते दिल्ली या ठिकाणी आहे. रचना कशी असते याची, तर एक अध्यक्ष आणि 4 सदस्य असतात याच्यामध्ये आणि त्या अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ हा 3 वर्षांचा असतो. अध्यक्ष आणि सदस्यांची जर पात्रता पाहिली तर सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाचे जे माजी न्यायाधीश असतात म्हणजे निवृत्त न्यायाधीश असतात, तर निवृत्त न्यायाधीश असणं ही त्याची एक आपण पात्रता म्हणू शकतो. त्यानंतर सदस्य हे सचिव असतील, त्याचबरोबर समाजशास्त्रज्ञ असतील आणि सदस्य इतर मागासवर्गीय घटकातील विशेष तज्ज्ञ सुद्धा असतात. तर जो राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आहे तर तो आपल्यासाठी थोडा महत्त्वाचा आहे, कारण पॉलिटीच्या दृष्टीने याच्यावरती क्वेश्चन आपण नक्कीच एक्सपेक्ट करू शकतो. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की पहिला जो मागासवर्गीय आयोग होता तो 1953 ला स्थापन करण्यात आला होता. हे लक्षात ठेवा. 1953 ला काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली हा स्थापन करण्यात आलेला. आणि दुसरा जो मागासवर्गीय आयोग होता तो BP मंडल यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेला. आता ही नावं का लक्षात ठेवायची, कारण आयोग कदाचित जे आपण 2 सेंटेन्सेस म्हणतो तर त्याच्यामध्ये एक प्रश्न देऊ शकतो आणि मग तिथे आपल्याला पहिल्या विधानामध्ये काकासाहेब कालेलकरच्या ऐवजी BP मंडल आणि दुसऱ्या विधानामध्ये BP मंडलच्या ठिकाणी काकासाहेब कालेलकर असं जर आलं तर तिथे आपण कन्फ्यूज होऊ नये, हाच फक्त इथे हेतू आहे. आता या आयोगाची स्थापना 90 ला नाही तर 93 ला जस्ट आता आपण पाहिलेलं आहे. सो आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न जो आहे तो उच्च न्यायालयाशी संबंधित आहे. त्याच्यामध्ये काही विधानं दिलेली आहेत. उच्च न्यायालयात प्रलंबित कामे असतील तर 2 वर्षापेक्षा जास्त नसलेल्या तात्पुरत्या काळासाठी राष्ट्रपतीस उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश नेमण्याचा अधिकार आहे. विधान B आहे, जेव्हा मुख्य न्यायाधीश व्यतिरिक्त उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधीशाच्या तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे अथवा तो आपल्या पदाची कामे करू शकत नाही तेव्हा राष्ट्रपती उच्च न्यायालयात प्रभारी न्यायाधीश नियुक्त करू शकतो. आणि C आहे, अतिरिक्त न्यायाधीश असो वा प्रभारी न्यायाधीश असो वयाची 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते पदावर राहू शकत नाहीत. आणि आपल्याला विचारले की कोणतं विधान बरोबर आहे किंवा कोणती विधाने बरोबर आहेत. ओके, आता हा जो प्रश्न आहे तर याचा आपल्याला रेफरन्स पाठीमागे जो आपण 2019चा पॉलिटीचा क्वेश्चन पेपर पाहिला त्याच्यामध्ये सुद्धा पाहायला तुम्हाला मिळेल, कारण तिथे सुद्धा एक क्वेश्चन आला होता उच्च न्यायालयाशी संबंधित आणि तिथे आपण त्याचं एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. तर तिथे आपण ती कलम सुद्धा पाहिलेली होती. ओके, तर इथे आपल्याला अतिरिक्त न्यायाधीश त्यानंतर प्रभारी न्यायाधीश यांच्या नियुक्ती संदर्भात विचारलेलं आहे. मग ती नियुक्ती कोण करतं किंवा याच्यामध्ये काय बरोबर आहे काय चुकीचं आहे असेही विधान आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. तर आता हा जो प्रश्न आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त A आणि B बरोबर आहे. तर पहिलं जे आहे की उच्च न्यायालयामध्ये जर प्रलंबित कामं असतील तर त्यावेळेला 2 वर्षापेक्षा जास्त नसलेल्या म्हणजे फक्त 2च वर्षासाठी म्हणजे तात्पुरत्या काळासाठी राष्ट्रपती काय करतील, उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायाधीश नेमू शकतात. जेव्हा मुख्य न्यायाधीशाव्यतिरिक्त उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधीशाच्या तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे, आता उच्च न्यायालयाचं जर समजा जे नेहमीचे न्यायाधीश आहेत ते जर समजा अनुपस्थित असतील काही कारणास्तव किंवा ते आपल्या पदाची कामं करण्यासाठी जर समर्थ नसतील किंवा काही त्यांचं हेल्थ इश्यू असेल तर अशा वेळेला एखाद्या प्रभारी न्यायाधीशाची नियुक्ती सुद्धा करता येऊ शकते. मग आता हे जे अतिरिक्त न्यायाधीश आणि प्रभारी न्यायाधीश असतात तर आपल्याला त्यांचा कार्यकाल जो आहे तो माहीत असणं आवश्यक आहे, कारण विधान C मध्ये आपल्याला 65 वर्ष असं दिलेलं आहे. तर हे चुकीचं आहे. तो कालावधी पाहिजे 62 वर्ष, कारण आपल्याला माहिती असेल की सर्वोच्च न्यायालयाचा जर आपण विचार केला तर तिथे 65 वर्ष हे निवृत्ती वय आहे. मात्र जर उच्च न्यायालयाकडे आपण आलो तर तिथे आपल्याला 62 वर्ष हे निवृत्ती वय पाहायला मिळतं. जर आपण राज्यघटनेचा भाग 6 बघितला तर भाग 6 मध्ये कलम 214 ते 231 यामध्ये आपल्याला उच्च न्यायालयाशी संबंधित ज्या आहेत त्या तरतुदी पाहायला मिळतात. कलम 214 अन्वये असं म्हणण्यात आलेलं आहे किंवा 214 मध्ये अशी तरतूद आहे की प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. आता हा प्रश्नच आपल्याला 2019च्या पेपरमध्ये आला होता जो आपण एक्सप्लेनेशन मध्ये पाहिलेला आहे. ओके, त्यानंतर 7वी घटनादुरुस्ती कायदा मी सांगितलं होतं तुम्हाला 1956 ला जो कायदा झाला 7वा घटनादुरुस्ती कायदा, तर त्याच्यामध्ये असं म्हटलं की 2 किंवा अधिक राज्यांसाठी किंवा केंद्रशासित प्रदेश असेल एक राज्य आणि एखादा केंद्रशासित प्रदेश तर यांच्यासाठी
सामायिक उच्च न्यायालय स्थापण्याचा अधिकार जो आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे? संसदेला. आणि हे तेव्हाही मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इथे कदाचित आयोग बाकी सगळी इन्फॉर्मेशन बरोबर देईल, 7वी घटना दुरुस्ती 1956, पण इथे जे संसद म्हटलंय त्याऐवजी इथे राष्ट्रपती असा शब्द सुद्धा वापरला जाऊ शकतो आणि आपण तिथे कन्फ्यूज होऊ शकतो. ओके, तर ज्यावेळेला तुम्ही क्वेश्चन रीड करता ना, तर त्यातला प्रत्येक शब्द जो आहे तो तुम्ही काळजीपूर्वक वाचला पाहिजे, कारण आपला फोकस बऱ्याचदा ना आकडेवारीकडे असतो आणि आयोग आपल्याला आकडेवारी करेक्ट देतो आणि एखादा जो शब्द असतो ना तो तिथे चुकवला जातो. तर हे होऊ नये म्हणून आपण काय करायचं, कोणतंही सेंटेन्स वाचताना खूप ते काळजीपूर्वक वाचायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर म्हणजे 19(1)(a) वाजवी बंधने घालू शकते? आता आपल्याला जे मूलभूत हक्क मिळालेले आहेत तर ते मूलभूत हक्क अमर्यादित नाही आहेत. ओके, त्यांना काहीतरी मर्यादा आहे किंवा त्यांच्यावरती काही बंधनं घालण्यात आलेली आहे आणि ते भाग 3 मध्येच मेन्शन केलेलं आहे. तर हे आपल्याला का माहिती पाहिजे, कारण ज्यावेळेला मूलभूत हक्कांवरती प्रश्न येतो तर त्यावेळेला मूलभूत हक्कांमध्ये असं मेन्शन म्हणजे मूलभूत हक्कांचं वर्णन करणारा जर प्रश्न आला तर तिथे असं येऊ शकतं एखादं विधान की हे अमर्यादित आहेत किंवा त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची बंधनं नाहीत किंवा शासन जे आहे ते बंधनं घालू शकत नाही, तर ते विधान चुकीचं असेल. आता ह्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत. त्याचबरोबर मी वॉरियर ऑफिसरवरती जे लेक्चर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की आयोगाचं फेवरेट त्रिकूट म्हणजे कोणतं, तर मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य. याच्यावरती प्रश्न हा 100% बनतोच. सो त्याचे लेक्चर्स तुम्हाला वॉरियर ऑफिसरला मिळतील, ते तुम्ही पाहून घ्या, कारण ट्रिकच्या माध्यमातून मी ते तिथे कव्हर केलेलं आहे. आता इथे आपण पाहूयात की भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आपल्याला कलम 19 नुसार मिळतं तर त्याच्यावरती कोणती बंधनं आहेत. तर इथे पहिलं दिलंय की न्यायालयाचा अवमान, बी दिले अल्पसंख्याकांचे संरक्षण, सी आहे परदेशाशी मित्रत्वाचे संबंध, डी आहे भारताचे सार्वभौमत्व व अखंडत्व आणि ई आहे सभ्यता अथवा नीतिमत्ता. आता या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते अगोदर पाहूयात आणि त्यानंतर आपण एक्सप्लेनेशन पाहूयात. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ACDE, कारण याच्यामध्ये अल्पसंख्याकांचे संरक्षण वगैरे असं काही दिलेलं नाही. आता ही बंधनं म्हणजे नक्की काय हे आपण पाहूया. ज्यावेळेला तुम्हाला एखादं स्वातंत्र्य मिळतं, जर त्या स्वातंत्र्यावरती काही बंधन नसेल, काही निर्बंध नसतील, तर त्याचा गैरवापर होण्याची दाट शक्यता असते. म्हणजे जर समजा तुम्ही उठलात आणि उठून कुठेही काहीही बोलायला लागलात, तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला भाषण स्वातंत्र्य दिलंय म्हणजे तुम्ही उठा आणि कोणाबद्दलही काहीही बोला. ओके, तर तुम्ही जे बोलत आहात किंवा तुमचं जे भाषण स्वातंत्र्य आहे त्याचा वापर करतानाही तुम्हाला काही नैतिक मूल्य असतील ती जपावीच लागतील अर्थात, आणि त्यामुळे मग काही बंधनं घालण्यात आली. म्हणजे तुम्हाला काही केसेस माहीत असतील, इथे मी कोणाचं नाव नाही घेणार, पण की एखाद्या राजकीय नेत्याने कोणावरती तरी असं काहीतरी विधान केलं तर मग त्यांच्यावरती कारवाई झाली वगैरे, त्यांना निलंबित वगैरे केलं, अशा गोष्टी आपण ऐकतो. मग आता ह्या आपण गोष्टी का ऐकतो, मग तिथे आपण असं म्हणू शकतो किंवा तो नेताही म्हणू शकतो की मला भाषण स्वातंत्र्य आहे, मग तुम्ही मला कसं काय माझ्यावरती कारवाई करू शकता. तर तिथे ते कारवाई करण्याचं रिझन काय असतं, तर जे आपली स्वातंत्र्य आहेत त्यांना अपवाद असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा त्यांना बंधनं असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं पालन त्यांनी केलेलं नसतं. ओके, सो अशी कोणती बंधनं आपल्या भाषण स्वातंत्र्यावरती घातलेली आहेत, तर भारताचं सार्वभौमत्व आणि एकात्मता. जर समजा भारताच्या सार्वभौमत्वाचा आणि एकात्मतेचा भंग होत असेल तुमच्या भाषण स्वातंत्र्यामुळे, तर तिथे मात्र ते तुम्हाला त्याच्यावरती निर्बंध पाहायला मिळतील. त्यानंतर देशाची सुरक्षा. आता समजा तुम्ही एखाद्या जॉबमध्ये आहात जो की देशाच्या सिक्युरिटीशी रिलेटेड आहे. ओके, त्या सर्व्हिसमध्ये तुम्ही आहात आणि तुमच्याकडे असा काही डाटा आहे जो की तुमच्या देशाच्या सिक्युरिटीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्ही म्हणता की मला भाषण स्वातंत्र्य आहे आणि मी तो कुठेही जाऊन रिलीज करेन, तर तिथे तुम्ही तुमचं स्वातंत्र्य वापरू शकत नाही. किंवा दुसरी गोष्ट आपण म्हणू शकतो की तुमच्या बोलण्याने जर दंगल उसळत असेल, मोठ्या दंगली होणार असतील, भांडणं होणार असतील, तर तिथे तुमचं भाषण स्वातंत्र्यावरती निर्बंध लादले जाऊ शकतात. त्यानंतर परदेशी राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता किंवा नैतिकता, न्यायालयाचा अवमान. आता न्यायालयाचा अवमान तर इव्हन न्यायालयांना सुद्धा अधिकार आहे की त्यांचा अवमान झाला तर मग ते शिक्षा करू शकतात. तर इथे राज्यघटनेमध्ये सुद्धा त्याच्यावरती बंधनं घातलेली आहेत. त्यानंतर चारित्र्यहनन आणि गुन्ह्यास प्रोत्साहन, हे एवढे निर्बंध आहेत जे कलम 19 वरती आपल्याला लादलेले आढळतात. त्याचबरोबर तुम्ही बाकीचे जे मूलभूत हक्क आहेत तर त्यांच्यावरती सुद्धा काही बंधनं घालण्यात आलेली आहेत. तर ते जे आहेत अपवाद किंवा आपण ज्याला निर्बंध म्हणतो, तर तुम्ही प्रत्येक कलम जे आहे म्हणजे मूलभूत हक्कामधली जी कलमं आपण बघतो 14 पासून 32 पर्यंत, तर त्याच्यामध्ये अगदी 30 कलमापर्यंत 30व्या कलमापर्यंत जी बंधनं आहेत ना
तर त्याचा तुम्ही एक सेपरेट असा चार्ट बनवून ठेवायला पाहिजे, जो की तुमच्या एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पहिलं विधान आहे, विधिमंडळामध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहांची सत्र समाप्ती झाल्या कारणाने रद्द होत नाही. विधान 2 आहे, विधान परिषदेत प्रलंबित असलेले जे विधेयक विधानसभेने मंजूर केलेले नसेल ते विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होत नाही. त्यानंतर जे विधेयक विधानसभेत प्रलंबित असेल किंवा विधानसभेकडून मंजूर होऊन विधान परिषदेत प्रलंबित असेल ते विधेयक विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होते. आणि चौथा पर्याय आहे, यापैकी एकही नाही. तर आपल्याला चुकीचं विधान विचारलंय, तर ही तिन्ही विधानं बरोबर असल्यामुळे आपलं उत्तर जे असेल ते पर्याय क्रमांक 4 येईल. आता हा एक परत चर्चेचा मुद्दा आहे की कोणती विधेयकं जी आहेत ती व्यपगत होतात किंवा होत नाहीत, म्हणजे लोप पावतात किंवा लोप पावत नाहीत. तर हा प्रश्न आपल्याला लोकसभेच्या दृष्टीनेही आयोगाने विचारलेला आहे की कोणती विधेयकं आहेत जी पहिल्यांदा लोकसभेमध्ये मांडली किंवा पहिल्यांदा राज्यसभेमध्ये मांडली आणि मग नंतर लोकसभेचं विसर्जन झालं, तर मग ते व्यपगत होतात किंवा नाही, असे प्रश्न आपल्याला आलेले आहेत. सो हा एक टॉपिक व्यवस्थित करून ठेवा. जर तुम्हाला डिटेलमध्ये हा टॉपिक पाहिजे असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. मी उद्याच या विषयावरचा एक शॉर्ट बट स्वीट असा लेक्चर वॉरियर ऑफिसरला अपलोड करेन. ओके, आता मी अगदी तुम्हाला थोडक्यात सांगते की एखादं विधेयक असं असेल जे की लोकसभेने पारित केलेलं आहे. ओके, लोकसभेने पारित केलेलं आहे पण अजून ते राज्यसभेकडे पारित झालेलं नाही आणि तोपर्यंत लोकसभा जी आहे ती विसर्जित झाली किंवा लोकसभेने स्वतःच ते मांडण्याचं ठरवलेलं आहे आणि लोकसभा विसर्जित झाले, तर ते विधेयक जे आहे ते लोप पावतं. कारण ती लोकसभाच अस्तित्वात राहत नाही, तर ते विधेयक कसं काय अस्तित्वात राहील. ओके, पण जर समजा एखादं विधेयक लोकसभेने पारित केलं, राज्यसभेने पारित केलं किंवा राज्यसभेने पारित केलं आणि ते राष्ट्रपतींकडे गेलं, तर ते लोप पावलं जात नाही. किंवा एखादं विधेयक लोकसभेत पारित झालं, राज्यसभेमध्ये गेल्यानंतर या दोन्हीमध्ये काहीतरी वाद झाला आणि त्याच्यासाठी मग राष्ट्रपतींनी संयुक्त बैठक बोलवली. मग जर संयुक्त बैठक बोलवलेली असेल ऑलरेडी तरी सुद्धा ते विधेयक लोप पावत नाही. तर अशी कोणती विधेयक आहेत जी लोप पावतात आणि कोणती नाही, हे जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल लक्षात ठेवायला, तर कमेंट बॉक्समध्ये तसं लिहा. मी तुम्हाला नक्की त्याच्यावरती उद्या वॉरियर ऑफिसरला लेक्चर अपलोड करेन. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रौढ मताधिकार प्राप्त करणाऱ्या देशांच्या जोड्या जुळवा. आता इथे काही देश दिलेले आहेत. आता हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे पण इथे सुद्धा एक लॉजिक लागू शकतं आपलं, जे की 90% क्वेश्चन्समध्ये नक्की लागतं, जे की आत्तापर्यंत कुठून मी ऐकलेलं नाही. जस्ट हे माझं ऑब्झर्वेशन आहे, त्याच्यावरून मी तुम्हाला सांगते. पण मला माहिती की हे लॉजिक जे आहे ना ते नक्की तुम्हाला बऱ्याच ठिकाणी काम करताना आढळेल. तर इथे 4 देश दिलेले आहेत, एक श्रीलंका, नंतर मलेशिया, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका. आणि इकडे त्यांना मताधिकार कधी प्राप्त झाला ते दिलेलं आहे 1962, 1994, 1931 आणि 1955. समजा तुमचा अटेम्प्ट खूप कमी आहे आणि तुम्हाला असं वाटतं की म्हणजे तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी मिनिमम आपण धरून चालूया PSI ला क्वालिफाय व्हायचं असेल तर मिनिमम तुम्हाला 45 मार्क्स तरी लागतात. ओके, तर जर तुम्हाला 45 मार्क्स लागत असतील आणि तुमचा अटेम्प्टच 45 असेल तर 100% तर 45 म्हणजे 100% ॲक्युरेसी तर टॉपरची पण नसते. ओके, त्यामुळे 45च्या 45 आपले बरोबर येणार नाहीत आणि अशा वेळेला तुम्हाला रिस्क घ्यायची. तर तुम्ही कुठल्या क्वेश्चनमध्ये रिस्क घ्यायला पाहिजे ते सुद्धा एक स्किल असतं की तिथे तुम्ही रिस्क घेऊन सुद्धा म्हणजे तुम्हाला अगदी फक्त 45 क्वेश्चनच येतात पण पुढचे तुम्ही रिस्क घेऊन सोडवले तरी सुद्धा तुमचा स्कोर चांगला येऊ शकतो, पण जर ते तुम्हाला स्किलनी सोडवता आले तर ते लॉजिक तुमचं या प्रश्नामध्ये थोड्याफार प्रमाणात लागेल. 100% लागतं असं मी म्हणत नाही, परंतु 90% तरी लागतंच, कारण जे प्रश्न अगदी अननोन असतात अशा प्रश्नांच्या बाबतीत हे लॉजिक लागू होतं. ओके, तर आता इथे जर असा प्रश्न आला तर तुम्ही ट्राय करून बघा की इथे एक तर चढता किंवा उतरता क्रम या संख्यांचा लावायचा आणि बरोबर जोड्या शोधायच्या, आपल्याला त्याचं उत्तर मिळून जातं. आता इथे जर आपण पाहिलं या प्रश्नामध्ये, तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. तर श्रीलंका जो देश आहे तर श्रीलंकेमध्ये प्रौढ मताधिकार कधी प्राप्त झालेला आहे तर 1931. मलेशियामध्ये जो आहे तो कधी झालेला आहे प्राप्त तर 1955, म्हणजे 31 नंतर जर आपण पाहिलं तर 55 येतं. ऑस्ट्रेलिया 1962 आणि दक्षिण आफ्रिका 1994. जर तुम्ही इथे पाहिलं तर 1931, 1955, 1962 आणि 1994. ओके, म्हणजे इथे तुम्हाला चढता क्रम दिसेल. असं बऱ्याच क्वेश्चनमध्ये मी जस्ट ऑब्झर्व केले आयोगाच्या, म्हणून मी हे तुम्हाला सांगितलं. हे 100% वर्क करणारं लॉजिक नाही, पण जर तुम्ही रिस्क घेणार असाल तर या पद्धतीने रिस्क घ्या आणि पेपर सोडवा. ओके,
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अयोग्य जोडी किंवा जोड्या शोधा. एकीकडे अनुच्छेद दिलेले आहेत आणि दुसरीकडे तरतुदी दिलेल्या आहेत. तर जो आपल्या राज्यघटनेमध्ये आय थिंक भाग 17 आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला कार्यालयीन भाषा पाहायला मिळतात भाग 17 मध्ये. तर त्या 17व्या भागामध्ये आपल्याला हिंदी भाषेशी रिलेटेड आणि ज्या कार्यालयीन भाषा आहेत तर त्या भाषेशी रिलेटेड काही तरतुदी मिळतात. तर त्याच्यामधल्या या तरतुदी आपल्याला इथे विचारलेल्या आहेत. याच्यावरचंही एक लेक्चर शक्यतो मी आजच ते अपलोड करेन वॉरियर ऑफिसरला, किंवा मग उद्या तुम्हाला ते पाहायला मिळेल. तर हा टॉपिक पण आयोगाने 2 ते 3 वेळा याच्यावरती प्रश्न विचारलेत, त्यामुळे महत्त्वाचं आहे. आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची. तर 343 मध्ये संघाची अधिकृत भाषा दिलेली आहे, हे बरोबर आहे. 345 मध्ये सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय कायदे विधेयके इत्यादीसाठी वापरण्याची भाषा, तर हे चुकीचं आहे. त्यानंतर 348 मध्ये घटक राज्यांची अधिकृत भाषा, हेही चुकीचं आहे. 351 मध्ये हिंदी भाषेच्या विकासाचे निर्देश, हे मात्र बरोबर आहे. मग आता हे जे दोन आहेत चुकलेले 345 आणि 348, तर याच्यातल्या तरतुदी काय आहेत? 345 मध्ये घटक राज्यांची अधिकृत भाषा दिलेली आहे, तर 348 मध्ये सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय कायदे विधेयके इत्यादीसाठी वापरण्याची भाषा दिलेली आहे. म्हणजे ही दोन जे आहेत बी आणि सी, या दोन जोड्या आपल्याला इंटरचेंज करून विचारलेल्या आहेत. आणि आपल्याला विचारले अयोग्य जोडी ओळखा. तर या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असेल बी आणि सी. ए आणि डी जे आहे ते बरोबर आहे. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महानगर क्षेत्र नियोजन समिती संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. ए, या समित्यांची रचना आणि सदस्यांच्या निवडीची पद्धत ठरविण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो, हे विधान बरोबर आहे. या समित्यांवर केंद्र शासन, राज्य शासन आणि इतर संस्थांना प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्य शासन तरतूद करू शकते, तर हे विधानही बरोबर आहे. सो या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय येईल? वरीलपैकी एकही नाही. त्याचं रिझन काय, तर आपल्याला विचारले चुकीचे विधान कोणते? एकही विधान चुकीचे नाही. आता आपण जिल्हा नियोजन समिती आणि महानगर नियोजन समिती या ज्या दोन समित्या आहेत, तर त्यांची कलमं ऑलरेडी आपण आय थिंक कालच परवा आपण पाहिलेली आहेत, 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती, ज्याची सगळीच्या सगळी कलमं जी आहेत, म्हणजे 243 ए पासून ते 243 ओ पर्यंत 73वी घटना दुरुस्ती आणि 243 पी पासून 243 झेड जी पर्यंत 74वी घटना दुरुस्ती, ही सगळी कलमं आपण ट्रिकच्या माध्यमातून पाहिलेली आहेत. तर जर तुम्हाला म्हणजे जे स्टुडंट मला तिथेही फॉलो करतात त्यांना ही ट्रिक लगेच आठवली असेल की जिल्हा नियोजन समिती आणि महानगर नियोजन समितीसाठी मी एक ट्रिक सांगितलेली, जिची सुरुवात आपण डीडी म्हणून करतो, ओके, किंवा देदे म्हणून. तर याच्यामध्ये झेड डी जे आहे 243 झेड डी, तर ते कशासाठी आहे? जिल्हा नियोजन समिती. आणि 243 झेड ई कशासाठी आहे? महानगर नियोजन समितीसाठी. ओके. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत? आता हा प्रश्न जो आहे हा तर 2020ला पण आपल्याला नक्की येऊ शकतो, म्हणजे हाच नाही येणार पण या टॉपिकवरती, कारण आता निवडणुका झालेल्या आहेत आणि निवडणुका झाल्या किंवा कोणत्या राज्यामध्ये कोणत्या जातींसाठी किती आरक्षण आहे अशा प्रकारचे प्रश्न बनू शकतात. तर ऑप्शन आहेत बिहार, ओडिशा, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश. या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2, ओडिशा या राज्यामध्ये अनुसूचित जमातींसाठी राखीव जागा आहेत. तर या प्रश्नाचं थोडंसं एक्सप्लेनेशन आपण पाहूया. लोकसभेच्या टोटल जागा किती आहेत? तर 543. या 543 पैकी 47 जागा ज्या आहेत त्या अनुसूचित जमातींना म्हणजे एसटी साठी आरक्षित आहेत. आता यापैकी मध्य प्रदेशामध्ये सर्वाधिक, म्हणजे मध्य प्रदेशच्या 29 पैकी 6 जागा ज्या आहेत त्या एसटी साठी राखीव आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही जागा राखीव आहेत. महाराष्ट्राचे लोकसभेतील म्हणजे लोकसभेत जे जागा आहेत महाराष्ट्राच्या त्या किती आहेत? 48. तर त्या 48 पैकी एकूण 4 जागा ज्या आहेत त्या एसटी साठी म्हणजे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. आता पटकन मला सांगा की एससी साठी किती आहेत? अगदी सोपा नंबर आहे, तुम्हाला माहित असेल. मग आता एसटी साठी ज्या राखीव आहेत त्या कोणकोणत्या आहेत? तर नंदुरबार, त्यानंतर गडचिरोली, चिमूर, दिंडोरी आणि पालघर हे 4 मतदारसंघ आहेत जे महाराष्ट्राच्या म्हणजे 48 जागांपैकी अनुसूचित जमातींसाठी आरक्षित असणारे आहेत. तर हे जे 4 मतदारसंघ आहेत ते कशा लक्षात ठेवायचे? तर नंदू जो आहे म्हणजे एसटी मधला किंवा अनुसूचित जमातीचा नंदू जो आहे तो गडावरती दांडकं घेऊन पाल मारायला जातो. नंदू गडावरती दांडकं घेऊन पाल मारायला जातो. ओके. नंदुरबार, गडचिरोली, दिंडोरी आणि पालघर हे 4 मतदारसंघ आहेत जे एसटी साठी आरक्षित आहेत. आणि एससी साठीचे किती आहेत आणि कोणते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पटकन लिहा आणि त्याची ट्रिक सुद्धा तुम्हाला हवी असेल तर ती मी लगेच मेन्शन करेन. ओके.
आता आज जे आपण पाहिले ते राज्यशास्त्राचे प्रश्न होते. आय होप की आजचं लेक्चर तुम्ही एन्जॉय केलं असेल, तुम्हाला समजलं असेल आणि याच्यामध्ये जे काही टॉपिक मी आज सांगितले तुम्हाला म्हणजे कार्यालयीन भाषा असतील, तर त्याच्यावरचं लेक्चरही मी अपलोड करेन असं बोलले. त्यानंतर दुसरा एक टॉपिक मी कोणता तरी तुम्हाला सांगितला. जर तुम्हाला ते टॉपिक अवघड जात असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. मी तुम्हाला नक्की त्या टॉपिकच्या ट्रिकचे व्हिडिओज वॉरियर ऑफिसरवरती घेऊन येणार आहे. ओके. सो आय होप की तुम्ही एन्जॉय करत असाल, तुमचा अभ्यास सोपा होत असेल, या लेक्चर्समधून तुमच्या अभ्यासाला मदत होत असेल. जर तुमच्या अभ्यासाला खरंच मदत होत असेल तर ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण लाईव्ह मुलं असतात, ऑलमोस्ट 100 मुलं लाईव्ह असतात, पण लाईक मात्र खूप थोडे जण करतात. मग आय डोंट नो की त्यांना आवडत नाही की ते म्हणजे लाईक करणं त्यांना आवडत नाही. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. त्याचबरोबर तुम्ही मला वॉरियर ऑफिसर या चॅनलवरती फॉलो करू शकता, जिथे तुम्हाला ट्रिक्स सोबतच बाकी तुमच्या अभ्यासाशी रिलेटेड खूप महत्त्वाचे असे व्हिडिओ लेक्चर्स पाहायला मिळतील. सो तुम्ही मला या दोन्ही ठिकाणी फॉलो करू शकता. आता सध्या कोरोनाचा कालावधी आहे, त्यामुळे स्टे सेफ, कीप स्टडिंग. थँक यू.